LICमध्ये गुंतवणूक करावी की न करावी हा बऱ्याच वेळेला प्रश्न असतो आणि खूप लोकांना असं वाटतं की LICमध्ये गुंतवणूक केली तर त्याचा जो परतावा आहे किंवा रिटर्न जे आहेत ना ते मेल्यानंतरच मिळतात. हा एक मोठा गोड गैरसमज आहे. LICमध्ये पैसे जर का मेल्यानंतरच मिळत असते तर त्या कंपनीचं नाव डेथ इन्शुरन्स कंपनी असतं. कंपनीचं नाव काय? लाईफ इन्शुरन्स कंपनी. जेव्हा आपण जिवंत असतो तेव्हा पण भरपूर पैसे मिळतात. आता मागच्याच वर्षाचा जर का तुम्हाला हिशोब द्यायचा असेल तर जवळजवळ डेथ क्लेम जो होता म्हणजे माणसाचा स्वर्गवास झाल्यानंतर त्याच्या नॉमिनीला जे पैसे मिळाले ते जवळजवळ 28,000 करोड होते. आणि मॅच्युरिटी जी आली LICची म्हणजे जिवंतपणी जे लोकांना पैसे आले किंवा मनी बॅक म्हणतो हे जे होते ते जवळजवळ 2 लाख करोड होते. तर एवढे पैसे आपल्याला मिळतात. तर माझं नेहमी लोकांना हे सजेशन असतं की ज्या तुमच्या आयुष्यातल्या इम्पॉर्टंट फायनान्शियल गोल्स आहेत, शुअर गोल्स आहेत, म्हणजे मी त्यांना शुअर इव्हेंट्स म्हणतो, मुलांचं एज्युकेशन, मुलांचं लग्न आणि स्वतःचं रिटायरमेंट, या 3 गोष्टींसाठी LICमध्ये गुंतवणूक करणं फार गरजेचं आहे.